लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे धक्का दिलेला नाही हे आपल्या परीने कला समजवण्याचा जरी प्रयत्न करत असली तरी सरोज या सगळ्यामध्ये काही बोलायला तयारच नसते। त्यावरती अद्वैत म्हणतो, आबा सिरियसली या सगळ्यामध्ये हिने आपल्या समोर धक्का दिला तरी तुम्ही तिला काही न बोलता हिच्या संस्काराच्या गोष्टी काढताय का? ते काही नाही, आतापर्यंत हिचं मी खूप ऐकून घेतलेलं आहे, आता हिचे संस्कार पण दिसलेत आणि सगळं कळलेलं आहे मला, त्यामुळे हिने माझ्या आईला धक्का दिलाय हे सगळ्यांनी पाहून सुद्धा तुम्ही हिच्या संस्कारावरती जर का बोलत असाल तर ते मला मान्य नाही। यावरती इकडे आता रजनी म्हणते, अद्वैत अरे ऐक तरी, म्हणजे खरं सांगू का तर कलाला आपण इतके दिवस ओळखतोय, कला ह्या घरामध्ये आता 1-2 दिवस नाही तर बरेच दिवस राहती आहे, त्यामुळे कला असं कधीच वागू शकणार नाही या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे, काहीतरी आपला गैरसमज झालाय। यावरती अद्वैत म्हणतो, नाही म्हणजे कसं झालंय ना या घरामध्ये हल्ली या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पेक्षा जास्त कलाला रिस्पेक्ट मिळतोय, त्यामुळे ती डोक्यावरती चढलेली आहे, प्रत्येक व्यक्ती कलाला आपल्या डोक्यावरती बसवून ठेवते, म्हणजे माझ्या आईपेक्षा आबांपेक्षा या घरातील प्रत्येक व्यक्तीपेक्षा ती जास्त श्रेष्ठ आहे असं तिला वाटतं आणि त्यामुळे ती इतकी डोक्यावरती बसलेली आहे। पण बाद झालं, आता मी कोणत्याही बाबतीत तिचे ही आगावगिरी खपवून घेणार नाही, आत्ताच नाही तर याच्या आधी सुद्धा तिने माझ्यासोबत पण कशी वागलेली आहे तुम्हाला माहित नसेल, तिने मला सुद्धा कित्येक वेळा तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं म्हणत आता इकडे अद्वैत कलाचं काहीही ऐकून न घेता सगळ्या गोष्टींचा आरोप तिच्यावरती ढकलून तिला शिक्षा द्यायला तयार असतो। त्यावेळेला कला विचार करते याच्या पुढे काहीही सांगून उपयोग नाहीये आणि इकडे रजनी समजवत असताना पुन्हा एकदा तिला श्रीकांत म्हणतो, रजनी तू गप्प बस, या घरामध्ये काय चाललंय काय नाही या गोष्टीमध्ये तू लक्ष घालूच नकोस, तुला कसली समज नाहीये, या घरात कोण कसं आहे या गोष्टीची तुला जर का समज असती तर इतकी अक्कल तुझी असती ना गुडघ्यात। असं म्हणत इकडे आता श्रीकांत तिच्यावरती ओरडतो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो, कसं आहे ना या सगळ्यामध्ये हिने माझ्यासोबत सुद्धा खूप कुरघोडी केल्यात, मला सगळ्यांच्या नजरेमध्ये कमीपणा देण्यासाठी हिने जे काही केले ना ते मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही आबा, ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागले, मला त्रास द्यायला जे काही केलंय ते खूप विचित्र आहे। असं म्हटल्यावर ती कला म्हणते, हो मी तुला त्रास देण्यासाठी केलेलं नाहीये, पण ज्या वेळेला तू माझ्याशी वाईट वागायचा प्रयत्न केलास त्या वेळेला मी तुला तुझी जागा दाखवून दिले आणि मला नाही वाटत की यात काही गैर आहे म्हणून। असं म्हणत कला आपल्या बाजूने ठामपैकी उभं राहत इकडे आता अद्वैतला त्याची लायकी दाखवून देत असते, पण अद्वैत ते काही ऐकायला तयार नसतो। त्यावरती मग मात्र आता नैना खूप खुश होते आणि ती म्हणते, मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की कलाने धक्का दिलेला नाहीये, पण मी काय या सगळ्यामध्ये बोलू की कलाने धक्का दिला नाही म्हणून, मी आता काही बोलतच नाहीये, मला काही बोलायचंच नाहीये, कारण या सगळ्यामध्ये कलाला शिक्षा मिळणं महत्वाचं आहे। असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, आबा आता मी हिला या घरात ठेवू शकत नाही, कारण आतापर्यंत प्रत्येक गोष्ट मी सहन करत आलो होतो, पण यापुढे मी गोष्टी सहन करणार नाहीत, बस झालं। असं म्हणत अद्वैत कलाला घराबाहेर काढायला निघतो। त्यावरती कला सांगते, तुला जो निर्णय घ्यायचा तो घे, पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की मला इतकी समज आहे की काहीही घडलं तरी मोठ्या व्यक्तींसोबत कसं वागायचं, मी तुझ्या आईला धक्का दिलेला नाहीये आणि खरं सांगू तर ही गोष्ट तुझ्या आईला आणि मला आम्हाला दोघींनाच माहिती आहे, कारण बाकी सगळे या उलट्या साईडला होते आणि त्यामुळे त्यांना नाही कळणार की आमच्या दोघींच्यात काय घडलंय, पण ज्या व्यक्ती माझ्या समोर होती आणि ज्या व्यक्तीला मी धक्का दिला असं तू म्हणतोस तर तीच व्यक्ती सांगू शकेल ना की नक्की काय घडलंय, तर मग तू तुझ्या आईला विचार ना की खरंच मी तिला धक्का दिलाय की त्या स्वतःहून पडल्या। सरोज मॅडम बोला, आता तुम्ही गप्प बसू शकत नाही, जे काही घडलंय ते खरं खरं तुम्ही सगळ्यांसमोर सांगा। पण सरोज कुठली बोलायला, सरोज काही बोलायलाच तयार नसते। त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, बाद झालं, माझ्या आईला जाब विचारणारी तू कोण आहेस, माझ्या आईला तू कोणत्याही परिस्थितीमध्ये जाब विचारू शकत नाहीस, तो तुझा अधिकारच नाहीये, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, माझी आई तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये आणि माझा निर्णय झालाय। असं म्हणत आता मात्र अद्वैतने खूप मोठा निर्णय स्वतःच घेतलेला असतो आणि तो सांगतो, आबा मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगणार आहे। यावरती श्रीकांत म्हणतो, आबा आपण सगळ्यांनी पाहिलं ना की हिने धक्का दिलाय, मग तरी सुद्धा तुम्ही हिची बाजू का घेताय,
मला सुद्धा अद्वैतचं म्हणणं पटतंय, तुम्ही या मुलीला जरा जास्तच डोक्यावरती बसवून ठेवलेलं आहे। यावरती आबा म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, जे काही आहे ना ते आपण सामंजस्याने सोडवू। जे काही घडतंय, जे काही समोर दिसतंय, कधी कधी ते सत्य असतं असं नाहीये, त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार करू असं म्हणत आबा सामंजस्य मी घेत असले तरी अद्वैतला कोणत्याही प्रकारचं सामंजस्य नको असतं। त्यावेळेला अद्वैत आता आबांसमोर हात जोडतो आणि आबा मला माफ करा, तुम्ही माझ्यावरती जी काही जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी सांभाळायला मी असमर्थ आहे। तुम्ही मला सांगितलं होतं की कला आणि माझं ज्या वेळेला संसार सुखाचा होईल त्याच वेळेला तुम्हाला बरं वाटेल, म्हणून मी फक्त आणि फक्त कलासोबत चांगलं वागण्याचं नाटक करत होतो। तुम्ही मला माफ करा, कारण या सगळ्यामध्ये माझं तिच्यावरती कधीही प्रेम नव्हतं, मला तिच्याबद्दल कधीही सहानुभूती नव्हती आणि त्यामुळे मी फक्त आणि फक्त नाटक करत होतो तिला या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये बरं वाटण्यासाठी। तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं इतकीच माझी इच्छा होती आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं करत होतो असं म्हटल्यावरती आबा म्हणतात, अद्वैत तुला काय वाटतं, तू हे सगळं जे नाटक करत होतास ते मला माहित नव्हतं का? हे सगळं नाटक मला माहिती होतं। यावरती अद्वैतलाच धक्का बसतो, म्हणजे आता त्याला वाटत असतं की आपण आबांसोबत नाटक करतोय, या सगळ्यामध्ये आपण आबांना फसवतोय आणि चांगलं बघण्याची ऍक्टिंग आपण करतोय, पण अचानक त्याला असं समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये आबा सामील आहेत। म्हणजे आबांना माहिती होतं की मी हे नाटक करतोय आणि तो आबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागतो। त्यावरती आबा म्हणतात, हो, गणपतीच्या दिवशी ज्या वेळेला आपल्या प्रथेनुसार तू गणपतीच्या इकडे एक चिठ्ठी लिहून ठेवली होतीस ना, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं ऍक्च्युली कलाने वाचलं होतं, हे मला समजलं आणि त्यानंतर कला हे घर सोडून निघून गेली। मग तू कलाला ज्या वेळेला घरी घेऊन आलास त्यावेळेला मला कलाने त्याच वेळेला हे सत्य सांगितलेलं होतं की तू त्या चिठ्ठीत काय लिहिलेस आणि म्हणून ती घर सोडून कशी निघून गेली। यावरती अद्वैत म्हणतो, आबा म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये गप्प बसलात? यावरती आबा म्हणतात, कारण तुझं नाटक कितपर्यंत चालतंय हे मला पाहायचं होतं। आता अद्वैत हडबडतो, म्हणजे ज्या वेळेला आपण इकडे परत आलो त्यावेळेला आबांना माहिती होतं की आपण नाटक करतोय, तरी सुद्धा काही घटनांच्या वेळेला ही जेव्हा आपल्याला सगळ्यांच्या समोर बोलत होती तेव्हा आबा काहीच नाही बोलले। आबा या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होते आणि 3-4 गोष्टी त्याला अशा आठवतात की आता कलाने मूर्ती बनवण्यासाठी आबा अद्वैत मला मदत करणार आहे असं म्हटलं, आबा अद्वैत माझ्यासोबत येतोय असं म्हटलं आणि आबा चक्क यावेळेला कलाची साथ देत अद्वैतच्या म्हणजे कलाच्या नाटकात नाटक करत होते। याचा अद्वैतला खूप खूप वाईट वाटतं। त्याला मागच्या काही घटना आठवतात आणि तो म्हणतो, अच्छा म्हणजे आबा या सगळ्यात तुम्ही पण सामील होतात? मला तर काही कळतच नाहीये की ही खरे माझ्या विरुद्ध तुम्हाला कशी काय मॅन्युपुलेट करू शकते। आबा मला खरंच समजत नाहीये की या गोष्टी काय चालल्यात। मी तर तुमच्या तब्येतीसाठी, माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी हे सगळं करत होतो, म्हणजे माझ्या कुटुंबाला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, आबा तुमची तब्येत बिघडू नये यासाठी मी हे सगळं करत होतो, खोटेपणाचं नाटक करत होतो। पण ही खोटेपणाचं नाटक का करत होती? हिने तुम्हाला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून हिला काय सांगायचं होतं, हिला काय दाखवायचं होतं आणि हिला काय पटवून द्यायचं होतं, मला खरंच कळत नाहीये। आणि ही इतकी खोटारडी आहे ना की यात तुम्हाला पण सामील करून घेतलं, यात तिने आता तुम्हाला पण वापर केला आणि मला मूर्ख बनवलेला आहे। बाद झालं, आता हे हिचं नाटक मी खपवून घेणार नाही आणि बाकी कोणती गोष्ट नाही, पण माझ्या आईला दिलेला धक्का मी कधी कधी सहन करणार नाही म्हणजे नाही। त्यामुळे आता हिला या घरात राहण्याचा अधिकार नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा खरी असं म्हणत अद्वैत आता कलाला जवळजवळ घराबाहेर काढायला निघतो। कलाला कळत नाही इतका कसा हा मूर्ख, हा जरी बाजूला असला तरी याची आई सुद्धा काही बोलत नाहीये। याची आई काही न बोलता या सगळ्याची मजा घेते, हे सगळं कला पाहत असते आणि आता कलाला खूपच राग येतो। अद्वैत म्हणतो, आबा बाद झालं, आता या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टी मला कोणाच्याही ऐकायच्या नाहीयेत असं म्हणत अद्वैतने कलाला चांगलाच इशारा दिलेला असतो आणि कोणत्याही गोष्टीची शहानिशा इकडे होणार नाही, तुला इथून निघ म्हटलं तर निघ। यावरती कला म्हणते, खबरदार, तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन असं तुला वाटलं का? काही नाही, माझा जर का मी निर्दोष असेल तर त्या गोष्टीचं मला प्रमाण द्यायला पाहिजे। मी यावरती तुझं कोणत्याही प्रकारचा घाणेरडा आरोप सहन करणार नाही। बाद झालं, तू माझ्यावरती आरोप करायचा, मी सहन करायचा, ते आता होणार नाहीये। या गोष्टीमध्ये शहानिशाही झालीच पाहिजे। बोला सरोज मॅडम, तुम्ही आणि मी आपण दोघी जणी समोरासमोर होतो, मी तुम्हाला मुद्दाम धक्का दिला का? तुम्ही या गोष्टीमध्ये बोला,
तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला मुद्दाम धक्का दिलेला नाहीये, तुम्हाला चुकून धक्का, तुम्ही माझ्यावरती हात उगारलात, तुम्ही ज्या वेळेला माझ्यावरती हात उगारलात त्यावेळेला तुम्ही स्वतः तोंडावरती पडलात, ही गोष्ट कबूल करा सरोज मॅडम, असं म्हणत कला आता पोटतिडकीने सरोजला जे खरं आहे ते बोल बाई एकदाची असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण सरोज किती आतल्या गाठीची, ती काहीही बोलायला तयारच नसते. या सगळ्यामध्ये कलावरती आरोप येऊन कशा पद्धतीने सगळेजण तिच्यावरती आता ओरडतील हेच तिला पाहायचं असतं, म्हणून सरोज गप्प असते. आणि आता कला समजते की या सरोजला काही खरं बोलायचंच नाहीये, कारण अद्वैत समोर तिला मला खोटंच ठरवायचं आहे. आणि कला मग आता पूर्णपणे प्रयत्न सोडून देते आणि काहीही बोलत नाही. अद्वैत तिचा हात धरतो आणि तिला घराबाहेर काढतो. आणि बाद झालं, जी कोणी मुलगी माझ्या आईबद्दल असं वागेल, माझ्या घरच्यांशी खोटं वागेल, तिला या घरामध्ये स्थान नाही असं म्हणत त्याने कलाला हकलून दिलेलं असतं. कला बाहेर येते आणि आता कला काहीच बोलत नसते. आबा म्हणतात, अद्वैत अरे काय करतोयस? त्यावेळेला सोहम आता बाजू घेत म्हणतो, दादा मला असं वाटतंय तू चुकतोयस. या सगळ्यामध्ये वहिनीने कधीच आपल्या घरच्यांशी असं कधी वर्तणूक केले का? तू मागचे प्रसंग आठव. प्रत्येक वेळेला घराच्या भल्यासाठी ती उभी राहिलेली आहे, प्रत्येक वेळेला या घराचा भल्याचा विचार करते आणि तू वहिनीसोबत असं वागतोयस, मला हे पटत नाही. त्यावरती श्रीकांत म्हणतो, सोहम तुझं तोंड बंद कर. आतापर्यंत तुझ्या आईला जे मी सांगत आलोय तेच तुला सांगतो आहे. या कलाच्या बाबतीत जर तू बोललास तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये. बाद झालं, या कलाची बाजू घेणं तुम्ही दोघांनीही बंद करा. ओळखता किती तुम्ही हिला? आत्ताही आपल्या घरात आली आणि लगेच तिने आपल्या माणसांकडे आपल्या बाजूने वळवलं. ते काही नाही, तुझी आई एक मूर्ख आणि तू दुसरा मूर्ख. तू जर का पुन्हा कलाची बाजू घेतलीस तर मला काही चालणार नाही, खबरदार, गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत इकडे आता कलावरती ऑलरेडी राग असलेला श्रीकांत तो राग आता इकडे सगळा सोहम आणि आता रजनीवरती काढतो. त्याला आता सोहम आणि रजनीने या कलाची बाजू घेतलेलं बिलकुल 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 पटलेलं नसतं आणि त्यामुळे तो आता ज्याप्रमाणे रजनीला ओरडतो त्याप्रमाणे सोहमला ओरडतो. सोहम म्हणतो, पण बाबा जे खरं आहे ते आहे ना, तुम्हाला जरी गोष्टी दिसत नसल्या तरी मला गोष्टी दिसत आहेत ना की कलावहिनी हे असं कधीच करू शकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. कलावहिनीवरती एकदा विश्वास ठेवून जे काय घडलंय ते आपण एकदा नीट विचार केला तर मला असं वाटतंय ही विचार करण्याची वेळ आहे. पण सोहम लहान असल्यामुळे त्याचं म्हणणं कुणीही मनावरती घेत नाही. रजनीचं काही चालत नाही. आबांचं पण यावेळेला ऐकायला अद्वैत काही तयार नसतो आणि त्यामुळे सिच्युएशन खूप पॅनिक असते. सोहम तरी सुद्धा आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो, पण इकडे आता आपल्याच डोक्यामध्ये राग घालून घेतलेला श्रीकांत यामध्ये त्याचं काही ऐकायला तयार नसतो. त्यात वरतान अद्वैत म्हणतो, बाद झालं, कुणीही मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका. यावेळेला कुणीही समजवण्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. हिला मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. तरी सुद्धा रजनी मध्ये बोलतेच. रजनी म्हणते, अद्वैत अरे गोष्टी अशा कधी कधी कॉम्प्लिकेटेड होतात ना की आपल्याला जे दिसतं ते खरं नसतं. तू या असं रागाच्या क्षणात निर्णय घेऊ नकोस, निवांत बस आणि त्यानंतर निर्णय घे आणि मग बघू ना गोष्टी काय होतात ते. पण तरी सुद्धा ऐकायला तयार नसतो अद्वैत आणि तो म्हणतो, आबा तुम्हीही बोलू नका, काकी तू पण बोलू नको आणि सोहम तू पण बोलू नको. जे काही आहे ते समोर आहे आणि आत्ता निर्णय होणार, ही या घरात येणार नाही म्हणजे नाही. आता कलाचं मन खूप दुखावलं जातं आणि ती सुद्धा खूप मोठा निर्णय घेते. तोपर्यंत इकडे या सगळ्यामध्ये कान भरत असलेली आता मात्र नैना आणि आता रोहिणी या दोघींची कारस्थानं चालूच असतात. इकडे आता रोहिणी म्हणत असते, बघितलं म्हणजे आता माझी सून असं कधीच करणार नाही. पण सरोज वहिनी तुझी सून कोणत्या पातळीला खाली उतरले तुला दिसतात का ह्या गोष्टी? यावरती आता इकडे नैना म्हणते, खरंच म्हणजे मी कलाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं हे आपलं घर नाहीये, हे चांदेकरांचं घर आहे. तू या सगळ्यामध्ये वेड्यासारखं वागू नकोस, तू या सगळ्यामध्ये वेडेपणा करू नकोस. पण तिला माझं काही म्हणणं ऐकायचंच नाहीये. मी तिला जे सांगण्याचा प्रयत्न करते ते ती काही ऐकतच नाहीये. ती तिच्या मनानेच गोष्टी करत आहे आणि ते मला पटत नाहीये. तिने तुम्हाला ढकललंय, मी पाहिलंय. ही कला असंच वागू शकते हे मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत नाही ना इकडे सरोजला मॅन्युपुलेट करत असते. सरोज किती हुशार. सरोज विचार करते की अरे बापरे, ही तर आमच्या दोघींच्या मध्ये होती.
हिने तर सगळं पाहिलेलं आहे, हिने सगळं पाहिलंय की कलाने मला धक्का दिलेलाच नाहीये. मग जर कलाने मला धक्का दिला नाही तर ही सगळ्यांच्या समोर कलाची बाजू घ्यायची सोडून मला का समजवत आहे की हो कलानेच धक्का दिला. या खरे बहिणींचं तर काही कळतच नाही. या खरे बहिणी म्हणजे आता खूप मोठी पोहोचलेली केस आहेत असा विचार करत सरोज आता या नैना आणि कला हे काय प्रकरण आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होत असतात. काय गोष्टी खऱ्या काय गोष्टी खोट्या हे काही कळतच नसताना इकडे आता रोहिणी म्हणते सरोज वहिनी तू काळजी करू नको, तुझी सून तुझ्याबद्दल अशी वागत असली तरी सुद्धा माझी सून आहे ना. यावरती राहुल म्हणतो हो सरोज काकी ह्या कलाला बरोबर शिक्षा झालीच पाहिजे. या वेळेला तिचं काही आपण ऐकून घ्यायचं नाही. अद्वैतने जो स्टँड घेतलाय तो अगदी बरोबर आहे. आता इकडे काहीच बोलत नसलेली सरोज विचार करते हे सगळेजण मला भडकवण्याचा प्रयत्न करतायत, पण या सगळ्यांचा हेतू काहीही असला तरी या कलाला शिक्षा झालेली तिला खूप 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 आवडलेली असते आणि त्यामुळे ती गप्पच असते. तोपर्यंत इकडे बाहेर जो प्रकार चालू असतो सगळेजण अद्वैतला समजावतायत आणि अद्वैत ऐकत नसतो आणि इकडे आतमध्ये सरोजला भडकवण्याचा अगदी फुल टू कार्यक्रम चालू असतो. पण आता सरोज विचार करत असते की या सगळ्यांच्या मध्ये यांचा सुद्धा काहीतरी डाव आहे म्हणून हे मला भडकवत आहेत. सरोज तशी हुशार असते. तोपर्यंत बाहेर प्रकार चालू असतो आणि सगळेजण अद्वैतशी बोलत असताना कला म्हणते बाद झालं. म्हणजे तुला काय वाटतं दरवेळेला तू माझ्यावरती काहीही घाणेरडे आरोप करशील आणि दरवेळेला ते घाणेरडे आरोप मी ऐकून घेईन असं वाटतंय तुला. आता नाही, तुझा हा अन्याय तुझा हा आत्तापर्यंतचा माझ्यावरती असलेला राग मी सहन करत होते, पण आज तू माझ्यावरती असे घाणेरडे आरोप केलेले आहेस की जे आरोप मी कधीही मान्य करू शकत नाही, ज्या आरोपांना मी कधीही अजिबात हे करू शकत नाही तसे माझ्यावरती जे आरोप केलेस ते आरोप मी सहन करणार नाही. आता मी सुद्धा निर्णय घेतलेला आहे. मी तुला माझ्या परोपरीने समजवण्याचा प्रयत्न केला की मी हे केलेलं नाहीये, मी या सगळ्यामध्ये अडकलेली नाहीये, मी सरोज मॅडमला धक्का दिलेला नाहीये, त्या त्यांच्या पडल्यात. पण तुला ही गोष्ट जर का ऐकायचीच नसेल तर माझा पण निर्णय झालेला आहे, माझा सुद्धा निर्णय झालाय असं म्हणत कला सांगते ज्या पद्धतीने तू मला घराबाहेर काढलंस ना, तू माझ्याशी लग्न करून इकडे आला होतास. त्यावरती अद्वैत म्हणतो हे लग्न मी मानतच नाही. हे लग्न म्हणजे आपलं कोणत्या परिस्थितीत झालंय आणि त्या माध्यमातून तू या घरात आलीस आणि घर बळकावण्याचा विचार करतेस, पण माझ्या आईच्या बाबतीत मी ऐकणार नाही. यावरती कला म्हणते तुला ऐकून घेण्याची वृत्तीच नाहीये, पण तू मला घराबाहेर काढलेस माझी चूक नसताना. त्यामुळे आता मी एक निर्णय घेते की या घरामध्ये जोपर्यंत तू मला स्वतःचा हाताने हक्काने माफी मागत माझी चूक नसताना तू मला हकललंस असं बोललंस तरच मी या घरात येईन. तू जर का हक्काने सन्मानाने मला घरात घेतलंस तरच घरात येईन, तोपर्यंत मी या घराच्या बाहेरच राहणार. कारण माझा आत्मसन्मान हा जास्त महत्वाचा आहे. तू कितीही काही बोललास तरी आता तुझ्या घरात मिळणार नाही, कारण माझी चूक नसताना तू मला ह्या घरातून हकलून लावलंस. आता इकडे श्रीकांत विचार करतो म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा ही मुलगी स्वतःलाच हे करते आहे, ती कबूल पण करत नाहीये की तिने सरोज वहिनींना पाडले. कमालच झाली. बाकी कुणालाच माहित नसतं, फक्त माहिती असतं ते सरोजला आणि नैनाला, या दोघींनाच माहिती असतं किंवा त्या अँगलने दोघी तशा उभ्या असतात त्यामुळे त्या दोघींना समजलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता अद्वैत आतमध्ये निघून जातो आणि आता रजनी म्हणते कला अगं जाऊ दे ना, तू तरी हे प्रकरण का वाढवतेस. कला म्हणते नाही रजनी मॅडम, ज्या प्रकारे आज माझ्या याच्यावरती आलंय ना, मी कुणाकुणाचं काहीही ऐकणार नाही. किती काही गोष्टी झाल्या तरी जोपर्यंत हा स्वतःहून मला घरात घ्यायला येत नाहीये, हा स्वतःहून माझी माफी मागत नाहीये आणि कबूल करत नाहीये की माझी चूक नव्हती, तोपर्यंत मी या घरात येणार नाही म्हणजे नाही. आता खरी गोष्ट तर इथेच घडते. आबांना घरात आल्यावरती समजतं की सरोजने हे सगळं नाटक केलंय. कलाने तिला धक्का दिलेला नाहीये तरी सुद्धा सरोज या सगळ्यामध्ये खोटं बोलत होती हे आबांना कुठून ना कुठून तरी कळतं आणि मग आबांनी जो घेतलेला निर्णय असतो त्यामुळे अख्ख्या घराचे धाबे दणाणतात. आबा आता इकडे सरोजला म्हणतात सरोज म्हणजे या गोष्टीमध्ये तू कारणीभूत आहेस, कला निर्दोष आहे हे तुला माहिती होतं तरी सुद्धा तू मुग गिळून गप्प बसलीस ना, बाद झालं. सरोज तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, तू इतका कपटेपणा करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे आजपासून सरोज मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, हीच तुझी शिक्षा आहे असं म्हणत आबांनी सरोजला जबरदस्त शिक्षा दिलेली असते. अद्वैत समोर आणि अख्ख्या घरच्यांच्या समोर
आबांनी सरोजचं भांड तर फोडलंय, कला निर्दोष आहे हे तर सिद्ध केलंय आणि त्या उपर नुसतं सिद्ध केलं नाहीये तर आता सरोजला शिक्षा पण दिली। सरोजला तिच्या कपटीपणाची, कलाला अडकवण्याची अशी काही शिक्षा मिळालेली आहे की त्यामुळे आता मात्र सरोजचं थोबाड पूर्णपणे पडले आणि अद्वैतच्या समोर सरोज तोंडावरती पडले। आता तरी अद्वैतचे डोळे उघडणार का आणि या सगळ्यामध्ये कला बरोबर होती आणि सरोज चुकीची म्हणत आता कलाची माफी मागत तिला घेणार का घरात, हे पाहणार